अंगारकी चतुर्थी के पावन अवसर पर टेकड़ी गणपति मंदिर में श्रद्धालुओं की भारी भीड़ देखने को मिली। सुबह से ही भगवान गणेश के दर्शन के लिए भक्तों की लंबी कतारें लगी रही। मंदिर परिसर और आसपास का इलाका जय गणेश के जय घोष से गूंज उठा। श्रद्धालु पूरे श्रद्धा, भक्ति और उत्साह के साथ बप्पा के दर्शन के लिए पहुंचे। मंदिर प्रशासन और स्वयं सेवकों द्वारा दर्शन व्यवस्था को पूरी तरह से अनुशासित रखा गया, जिससे भक्तों को सुचारू रूप से दर्शन का लाभ मिल सके। भारी भीड़ के बावजूद किसी प्रकार की अव्यवस्था देखने को नहीं मिली। अंगारकी चतुर्थी के विशेष महत्व के कारण दूर दराज से भी बड़ी संख्या में भक्त टेकड़ी गणपति मंदिर पहुंचे। भक्तों में बप्पा के प्रति अटूट आस्था और उल्लास साफ झलकता नजर आया। भक्तों में बप्पा के प्रति अटूट आस्था और उल्लास साफ झलकता नजर आया। परिचय से नमस्कार, माझं नाव ओमजी रवींद्रजी शेरे आहे आणि जसा आपला प्रश्न होता की किती वाजेपर्यंत मंदिर उघडं राहणार आहे, तर साधारण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की शयन आरती ही रात्री 11 वाजताची असते। तर त्यानंतर डू नॉट एक्सपेक्ट की क्राऊड आपण आत घेऊ, कारण की शयन आरती म्हणजे ते शेवटची आरती असते। त्यानंतर बाप्पा आपल्या निद्राला जातात। सो दॅट्स द टायमिंग। आणि परत काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे आज? नियोजन जवळजवळ आपण 500 पेक्षा अधिक किंवा जवळजवळ 500 व्हॉलेंटियर्स आपले आहेत। बाहेर पण सिक्युरिटी बघून आलेत, त्यानंतर व्यवस्था बघून आलेत, त्यानंतर चप्पल स्टँडपासनं तर रिसीट बुकपासनं पूर्ण परिसरात प्लस तर ग्राउंडमध्ये जो आपण तिथे दुकान लावलेलं आहे तिकडे देखील आपला पूर्ण 500 स्वयंसेवक तिथे ॲक्टिव्हपणे काम करतात। पोलीस अधिकारी पण आहेत, बाउन्सर्स आहेत। बाउन्सर्सची मला वाटते नाही तरी 30 ते 35 बाउन्सर्स आहेत, त्यांची टीम आहे। आणि त्यानंतर लीगल टीम जी आपली आहे ती पण वेगळी आहे। पोलीस अधिकारीपासनं ट्रॅफिक झोनवाले पण आले आहेत। आणि म्हणजे इन शॉर्ट पूर्ण नागपूर हा आपला एकत्र येऊन ही चतुर्थी साजरी करतो। मेडिकलची व्यवस्था असेल, फायर ब्रिगेड वगैरे या सगळ्या सुविधा कशा इथे काय असणार आहे? तर सेफ्टी हॅझार्ड्समध्ये जर आपण विचार केला तर आपण जर आत इथे दर्शनाला गेलं तर तुम्हाला तिथे आपत्कालीन तुम्हाला एक्झिट दिसेलच, पॉईंट नंबर 1। मग इथे जागोजागी तिथे फायर एक्सटिंग्विशर्स देखील लागले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त बाहेर आपली एक व्हॅन देखील उभी आहेत, ॲम्ब्युलन्स देखील उभी आहेत, फायर एक्सटिंग्विशरवाली व्हॅन देखील उभी आहेत। त्यानंतर आपले काही नर्सेस आणि डॉक्टर्स पण उपस्थित आहे साईटवर। आता इथे 2 ते 3 असे इन्सिडेंट झालेत की गर्दीमुळे कोणाला पॅनिक अटॅक आला किंवा थोडं चक्कर आले, तर ऑन स्पॉट त्याचा आपण त्याला उपचार देण्यात आला आहे। सीसीटीव्ही वगैरे काही सीसीटीव्हीची व्यवस्था 24/7 म्हणजे 24/7 मीन्स सकाळी 4 वाजतापासूनच इथे सर्व्हिलन्स सुरूच आहे। सगळ्यांवरती आपले पोलीस बांधव आहेत, ते देखील आपण तिथे त्यांच्यावर लक्ष देत आहे। सीसीटीव्ही या परिसरामध्ये परिसरात साधारण मला वाटतं आता हल्लीच वाढवण्यात आलेत, तर मला त्याचं एक्झॅक्टली नाही माहिती, पण माझ्या हिशोबाने तरी एक 12-13 पेक्षाही जास्त अधिक आहेत। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।